राहुल गांधी यांनी सांगितलं की सेन्सेक्स मध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा झालाय. सेन्सेक्सने परत आता उच्चांक गाठलाय. राहुल गांधींना भारताचं कॅपिटल मार्केट डाऊन करून नेमकं कोणाचं भलं करायचं आहे? पुन्हा एकदा स्थिर झालेलं आहे ते पुन्हा भारतीय मार्केट अस्थिर करण्याचं काम राहुल गांधी यांनी केलंय. भारतीय अर्थव्यवस्थेला खाली आणण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी राहुल गांधी यांच्यावर केले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांची माफी मागावी असं देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटलं आहे. राहुल गांधीचा शेअर बाजार घोटाळा. राहुल गांधीला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही देशातले 16 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर छोटे गुंतवणूकदारांचं प्रतिनिधित्व करणार की हिंदुस्थानात पुन्हा एकदा हिडेनबर्ग सारखा घोटाळा व्हावा, मंदीची लाट यावी, पुन्हा ते बाहुले बनणार आहात? परवा राहुल गांधींनी सांगितलं की मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स मध्ये 30 लाख कोटीचा घोटाळा झाला. राहुल गांधीला माझा प्रश्न आहे की मार्केट कॅप पुन्हा एकदा 400 लाख कोटीचा वर झाला. सेन्सेक्सनी 76,693 आज पर्यंतचा उच्चांक गाठला. आता तुमचा 30 लाख कोटीचा घोटाळा गेला कुठे? तुम्हाला भारतातलं कॅपिटल मार्केट डाऊन करून भलं कुणाचं करायचं आहे? जे 2 वर्षापूर्वी हिंडनबर्ग घोटाळा सुप्रीम कोर्टने दाद दिली नाही, पुन्हा एकदा भारतीय कॅपिटल मार्केट स्थिर झालं तर पुन्हा डाऊन करण्याचं कारस्थान हे राहुल गांधींनी केलं आहे. मी भारतातला छोटा गुंतवणूकदारांचा इन्व्हेस्टरला धन्यवाद देतो की राहुल गांधी कुणाचं तरी बाहुलासारखं काम करतात, भारतीय अर्थव्यवस्थेला खाली आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी उत्तर दिला आणि पुन्हा एकदा BSE सेन्सेक्स हे 76,693 झालं. राहुल गांधी हिंदुस्थानात हिडेनबर्ग घोटाळा सारखी परिस्थिती आणू इच्छितात. त्यांनी हिंदुस्थानातला छोटा गुंतवणूकदारांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. आता होल्डिंग पहिले करे राहुल गांधी जवाब दो. अब हिडेनबर्ग घोटाला हिंदुस्तान में वापस करवाना चाहते हो? आप आपके सहयोगी सुप्रीम कोर्ट तक गए थे. आज मुंबई सेंसेक्स पुनः एक बार 76,693 पीक पर चला गया है. जो मार्केट कैपिटलाइजेशन है वो 400 लाख करोड़ के ऊपर चला गया. परसों शाम को राहुल गांधी ने कहा 30 लाख करोड़ का घोटाला. अब ये घोटाला कहां गायब हो गया? आप शेयर बाजार में मंदी लाकर किसका भला करना चाहते थे? हिंदुस्तान के 16 करोड़ डीमैट अकाउंट होल्डर छोटे निवेशक, हिंदुस्तान की कैपिटल मार्केट, फिनेंशियल मार्केट आज विश्व के लेवल की हो गई है. उसको गिराकर अब फॉरेन इंस्टीट्यूशंस की मदद करना चाहते हो या हिडेनबर्ग की भलाई करना चाहते हो? पहली बार मुंबई सेंसेक्स हाईएस्ट 76,693 हुआ है. राहुल गांधी ने हिंदुस्तान के छोटे निवेशक की माफी मांगनी पड़ेगी.
इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना मिळालेले आहे. आणि दोन जणांनी देश चालवले ते व्यापारी असल्यामुळे प्रजा जी आहे ती भिकारी झालेली आहे. पहिलं तर संजय राऊतला कुठला तरी आतापर्यंत 200 वेळा घोटाळे केले, एक कागद तर द्यायला सांगा. कुठला व्यापारी, कुठला इंडस्ट्रियलिस्ट, कोणत्या खात्यात पैसे गेले, एक अकाउंटचं नाव द्या. इथं संजय राऊत मुलीच्या अकाउंट दिली आहे डिटेल, भावाच्या अकाउंटची दिली आहे, संजय राऊतच्या पत्नीच्या अकाउंटची दिली आहे, खिचडी अकाउंटची दिली आहे. आणि जर आज ते सेन्सेक्सची बात करत असेल तर सेन्सेक्स मध्ये तर काहीच कमी झालं नाही, उलट वाढलाय. मोदी एनडीएचे लीडर म्हणून निवड झाली तर सेन्सेक्स उच्चांक गाठलाय. राहिलं डोनेशन, तो डोनेशन संबंधी पण त्यांनी खूप वाह बोमाबोम केली, पण एकही काही एक पैसेचेही पुरावे देऊ शकले नाही. त्या उलट त्यांच्या खात्यात किती पैसे आले त्याचे पुरावे जनतेसमोर आहे.